आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठाणे पोलिसांची दमदार कामगिरी, गोवंशीय जनावरांचे मांस केले जप्त, पोलिसांचे होत आहे कौतुक। 30,000च्या मुद्देमालासह पळून जाणाऱ्या तिघांना पाठलाग करून घेतले ताब्यात। नागोठाणे रोषण पथके येथील पोलीस ठाण्यात नव्याने नियुक्त झालेले 6 पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार 2 जुलै रोजी वासगाव जंगलात धाड टाकून गोवंशीय जनावरांचे मांस जप्त केले। तसेच 30,660 रुपये किमतीच्या मुद्देमालासह पळून जाणाऱ्या 3 जणांना पाठलाग करून ताब्यात घेतले। त्यांच्या या धाडसी कारवाईबद्दल नागोठाणे विभागातून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्यासह सर्व पोलिसांचे कौतुक होत आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवार 2 जुलै सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांना गुप्त बातमीदारामार्फत नागोठाणे मीरानगर गावचे मागील जंगल भागात गुरांची अवैध कत्तल चालू असल्याची बातमी मिळाली। माहितीची खात्री करून सदरील कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर अधीक्षक अभिजित शिवतरे व रोहा उपविभागीय अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे व त्यांचे सहकारी PSI राजहंस नागदिवे, PSI नरेश थळकर, पोलीस हवालदार अथर्व पाटील, चंद्रशेखर नागावकर व मनोहर माळी, पोलीस शिपाई स्वप्नील भालेराव व बळी पुटेवाड तसेच 2 पंचांसह नागोठाणे मीरानगर गावचे मागील जंगल भागात वासगाव रस्त्याने को.ए.सो हायस्कूलचे पुढे माळरानात झाडी झुडपात 3 इसम मांस तोडीत असताना दिसले। त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागल्याने पळून जात असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले व ठिकाणची तपासणी केली असता एकूण 3 प्लास्टिकच्या गोणीमध्ये 2 गोवंशीय जनावरांचे अवयव व मांसाचे तुकडे, काही मांसाचे तुकडे जमिनीवर प्लास्टिकच्या पिशवीवर होते। तसेच बाजूला एकूण 5 लहान मोठे सुरे व कानस सापडल्या। तसेच दक्षिण बाजूस एका झाडाला एक तांबड्या व पांढऱ्या रंगाची गोवंशीय जातीची गाय बांधलेली दिसली। सदरील घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी महेश कांबळे त्यांनीही मांसाची पाहणी करून मांसाचे सॅम्पल तपासणीकरिता घेऊन त्या पंचांसमक्ष सीलबंद करण्यात आले। आरोपी यांनी कत्तल केलेल्या 2 गोवंशीय जनावरांचे व मिळून आलेल्या हत्याराचे वर्णन खालीलप्रमाणे आहे। 20,000 रुपये किमतीचे 2 तांबड्या रंगाचे गोवंशीय जनावर, त्यांच्या माना धडावेगळ्या केलेल्या व चामडे सोलून मांस कापलेले, त्यात एकूण 8 गाय तसेच मांसाचे तुकडे, 500 रुपये किमतीचे 5 लहान मोठे सुरे, प्रत्येकी 50 रुपये किमतीच्या 22 व 16 फूट लांबीच्या नायलॉन दोरी, 10,000 रुपये किमतीची एक तांबड्या व पांढऱ्या रंगाची शिंगे असलेली गोवंशीय जातीची गाय असा एकूण 30,660 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरील गुन्ह्याची नोंद भारतीय न्याय संहिता कलम 325, 3.5, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सुधारणा अधिनियम 2015 चे कलम 5.9 सह प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधि 1960 चे कलम 11 प्रमाणे नागोठाणे पोलीस ठाण्यात झाले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI राजहंस नागदिवे करीत आहेत। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।